जमादग्नी हे एक महान तपस्वी आणि धर्मनिष्ठ ऋषी होते. त्यांची पत्नी रेणुका अत्यंत पवित्र आणि पतिव्रता स्त्री होती. त्या रोज नदीवर जाऊन पाणी आणत असत आणि त्यांच्या पतिव्रता शक्तीमुळे मातीपासून आपोआप पाण्याचे घट तयार होत असे. एके दिवशी त्या नदीवर गेल्या असता काही क्षण त्या किनाऱ्यावर थांबल्या आणि त्यांनी गंधर्व जोडप्याला पाहिले. त्या क्षणी त्यांच्या मनात क्षणभर विचलन निर्माण झाले, ज्यामुळे त्यांच्या तपशक्ती थोडी कमी झाली. घाबरून त्या आश्रमात परत आल्या. ऋषी जमदग्नी यांनी आपल्या दिव्य ज्ञानाने हे ओळखले आणि ते अत्यंत क्रोधित झाले. त्यांनी आपल्या पुत्रांना आदेश दिला की रेणुका मातेला शिक्षा द्या, पण सर्व पुत्रांनी नकार दिला. त्यावेळी परशुराम यांनी पित्याची आज्ञा मानली आणि मोठ्या दुःखाने आपल्या आईचा वध केला. नंतर जमदग्नी ऋषींनी प्रसन्न होऊन परशुरामांना वर मागण्यास सांगितले. परशुरामांनी आपल्या आईला पुन्हा जिवंत करण्याची विनंती केली आणि त्यांच्या आशीर्वादाने रेणुका पुन्हा जिवंत झाल्या. ही कथा आपल्याला कर्तव्य, धर्म, आज्ञापालन आणि कर्म यांचे महत्त्व शिकवते.